नगरसेवक आणि काही लाभार्थी आहेत त्यांचे उपोषण मंडपाला आपण भेट दिलेली आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की आमरण उपोषण कशासाठी करण्यात येत आहे. काय सांगाल अश्लेष, नाव सांगा. अश्लेष मनोहर अंबादे, प्रभाग क्रमांक 7चे मी नगरसेवक आहे. अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 73, 171, 129, 180 आणि 182 या जागेवर 50 ते 60 वर्षापासून लोक राहतात. त्यांना त्यांच्या हक्काच्या घरकुल मिळाल्या पाहिजे, त्यांना पट्टे मिळाल्या पाहिजे. ह्या मागणीकरिता आम्ही ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत. आणि ह्या नगरामध्ये ग्रामपंचायत काळापासून तर आतापर्यंत की जे ओपन स्पेस आहेत ते ओपन स्पेस नगरपंचायतला हँडओव्हर झाल्या पाहिजे. ह्या मागणीकरिता आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि जे मुख्य अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन NAP 34 घालून, जो प्रशासकीय काळामध्ये NAP 34 घालून जो लेआउट सँक्शन केला तो लेआउट रद्द करण्यात यावा एवढी आमची मागणी आहे. ही मागणी आमची. तुम्ही आज या ठिकाणी नगरसेवक आहात आणि हे जो आपण आमरण उपोषण करत आहे यामागची भूमिका काय आहे सांगा, नाव सांगा. मी महेंद्र जयपाल वंजारी, प्रभाग क्रमांक 1मधून नगरसेवक या पदावर आहे. आज विविध समस्यांना घेऊन आम्ही तहसील कार्यालयासमोर दिनांक 16/2/2026 दुपारी 12 वाजेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहोत. त्या उपोषणामध्ये आमची मागणी आहे की कित्येक वर्षापासून प्रभाग क्रमांक 1 आहे, प्रभाग क्रमांक 5 आहे, प्रभाग क्रमांक 4 आहे, प्रभाग क्रमांक 7 आहे. या 4 प्रभागामध्ये 5 गट आहेत. त्या 5 गटामध्ये एक गट नंबर आहे 73, गट नंबर 171, गट नंबर 180, गट नंबर 129, गट नंबर 182. या गटावर निपच्या नोंदणीनुसार करण कुवर म्हणून चराईकरिता मुकरर अशी नोंद आहे. त्याच्यानंतर त्याच गटावर आबादीकरिता गावठाण हद्दीमध्ये गेल्यामुळे आबादीकरिता मुकरर म्हणून अशी पण नोंद आहे. ती नोंदसाठी आम्ही वारंवार आपला जिल्हाधिकारी कार्यालय, SDO कार्यालय, त्याच्यानंतर तहसील कार्यालय, वन अधिकारी यांना सर्व पत्रव्यवहार केले. काही वरिष्ठ पदाधिकारी पण आहेत, त्यांना पण आम्ही पत्रव्यवहार केले, पण त्याच्यावरती आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज आम्ही या उपोषण करायला आम्हाला भाग पाडल्यामुळे आम्ही उपोषणाला बसलेले आहोत. त्याच्यानंतर नगरामध्ये जे ग्रामपंचायत काळापासून आतापर्यंत जे लेआउट झाले त्या लेआउटमध्ये ओपन स्पेसची जागा हे निश्चित केलेली असते, पण ते ओपन स्पेस आतापर्यंत नगरपंचायतला हँडओव्हर नाही झालेले आहेत. ते तात्काळ हँडओव्हर करून द्या यासाठी पण विनंती केली आहे, पण ती कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसलेले आहोत. त्याच्यानंतर आपला गट क्रमांक 254/1 हे लेआउट NAP 34चा गैरउपयोग प्रशासकीय काळामध्ये 2021मध्ये प्रशासकीय काळामध्ये मुख्याधिकारी यांनी तो महसूलचा हेड आपल्या हस्तांतरित करून त्यांनी त्या लेआउटला सँक्शन केले. तोच लेआउट तात्काळ रद्द करण्यात यावा याची पण आम्ही विनंती केली, पण न झाल्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसलेले आहोत. दिलीप शंकरराव गबने, माजी नगरसेवक. नगरपंचायतद्वारे 1 वर्षापासून माननीय तहसीलदार, माननीय SDO साहेब, जिल्हाधिकारी यांना निवेदनं देऊन सडक अडचणीच्या समस्या सोडवण्याकरता वारंवार त्यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी टाळाटाळ केला. जसं काय सडक अडचणीला ओपन फेसमध्ये त्यांनी ओपन फेस जे लेआउटधारक आहेत त्यांनी विक्री केल्या. सडक अडचणीमध्ये काही अतिक्रमणधारक आहेत 50-60 वर्षापासून, त्यांना पट्ट्याची मागणी वारंवार करूनसुद्धा आतापर्यंत पट्ट्याची कारवाई करण्यात आलेली नाही. आणि मेन रोडवरती
मोठे मोठे झाडं असून त्या झाडामुळं अपघात होतात, ते झाडं पण तोडण्याची मंजुरी देत नाही. अशा विविध मागण्यांना घेऊन आम्ही कालपासनं इथं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेलो आहोत.